शेतकऱ्याच्या हातातलं उत्पादन कितीही चांगलं असलं तरी खत नसेल तर त्या शेतातलं पीक तग धरत नाही। पावसाच्या आधी बीज पेरणी करून शेतकरी दिवस रात्र मेहनत करून शेत तयार करत असतात, पण त्याच वेळी जर खताची टंचाईनं डोकं वर काढलं तर शेतकऱ्याच्या मेहनतीला अडथळा निर्माण होतो। सध्या महाराष्ट्रात असाच एक विषय गाजत आहे, तो म्हणजे युरियाची टंचाई। महाराष्ट्रात युरियाच्या टंचाईचा प्रश्न सारखा का निर्माण होतोय, यामागचं नेमकं कारण काय आहे आणि निर्माण झालेल्या परिस्थितीवर महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काय भूमिका घेतली, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं स्वागत करते। सध्या महाराष्ट्रामध्ये युरियाची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। खत मिळवण्यासाठी शेतकरी रांगा लागतायत। दुकानदारांकडे शेतकऱ्यांची गर्दी आहे, पण हातात काही लागत नाही। राज्याचे कृषी मंत्री यांनी स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजप अध्यक्ष JP नड्डा यांना पत्र लिहून तातडीने युरियाचा पुरवठा सुरू करण्याची मागणी देखील केली आहे। कृषी मंत्री भरणे यांनी पत्रात सांगितले की ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या युरियाच्या वाटपाची त्वरित पूर्तता करावी आणि प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा। यासोबतच आगामी रब्बी हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जावी, अशी ही विनंती त्यांनी केली होती। माहितीप्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे। यामुळे युरियाचा त्वरित पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे। सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ 2.36 लाख मेट्रिक टन इतकाच राहिला असल्याने तातडीने युरिया पुरवठा होण्याची गरज त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे। म्हणजेच ही समस्या फक्त गावापुरतीच राहिली नाही, तर थेट राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवर देखील पोहोचली आहे। युरिया हा भारतीय शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा नायट्रोजन युक्त खत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण युरियाचा थोडा इतिहास देखील जाणून घेऊयात। 1950च्या दशकात हरित क्रांतीनंतर युरियाचा वापर झपाट्याने वाढला। धान्य उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात युरिया वापरायला देखील सुरुवात केली। भारतात आजही एकूण खतांपैकी जवळपास अर्धा वापर हा युरियाचाच होत आहे। सरकार त्यावर मोठी सबसिडी देखील देतं, म्हणून शेतकऱ्याला परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्ध देखील होतं। पण युरियाच्या मागणीत किंवा पुरवठ्यात थोडीशी तफावत निर्माण झाली तर मात्र संकट उभं राहतं। आता महाराष्ट्रातही तसंच घडलं आहे। युरियाच्या टंचाईचा इतिहास नवीन नाही। मागील काही वर्षांमध्ये पाहिलं तर पेरणीच्या हंगामामध्ये अशीच परिस्थिती वारंवार निर्माण झाली आहे। कधी बंदरांवर अडकलेला माल, कधी रेल्वेतून वेळेत न पोहोचणारा साठा, तर कधी केंद्र राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव, या सगळ्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर खत मिळत नाही। आज पुन्हा एकदा शेतकरी त्याच परिस्थितीमध्ये उभा आहे। सरकारनं तातडीनं पुरवठा वाढवला नाही तर खरीपाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकतं। आधीच बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं गणित पूर्णपणे कोलमडलं आहे। त्यात खतांचं संकट वाढलं तर याचा परिणाम केवळ शेतकऱ्यापुरताच मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर, बाजारभावावर आणि ग्राहकांवर देखील होणार आहे। म्हणूनच युरियाचा पुरवठा तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हायला हवा। हे सरकारने समजून घेऊन तत्काळ पावलं उचलली पाहिजेत। शेतकऱ्यांनो, तुम्ही कोणत्या भागात राहता आणि तुमच्या भागात युरियाची टंचाई निर्माण झाली आहे का, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच सांगितलेली माहिती आपल्याला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। तसेच बाकी आपल्या शेतकरी बंधूंना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। धन्यवाद।